नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र बैलगाडा अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतो. तर मित्रांनो, बैलगाडा क्षेत्रातील सर्व अपडेट बघण्यासाठी जर आपल्या महाराष्ट्र बैलगाडा अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका शंभू 12-13 आपल्याला पेडगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये धावताना दिसणार का? बऱ्याच व्हिडिओला कमेंट येत आहे की मथुर आणि आपला शंभू पाळणार आहे. तर मित्रांनो, शंभूची अशी काय अपडेट आहे की आपला शंभू 12-13 आत्तापर्यंत रिकवर झालेला नाही आहे. त्यामुळे शंभू आपल्याला पेडगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये धावताना दिसणार नाही. मित्रांनो, शंभूला अजून वेळ आहे. बरेच लोकांच्या कमेंट येतात की मथुर आणि शंभू आपल्याला पेडगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये धावताना दिसणार आहे. तर मित्रांनो, शंभू आत्तापर्यंत बरा झालेला नाही. त्यामुळे काय सांगता येत नाही मथुर आणि शंभू आपल्याला पेडगावच्या हिंदकेसरीमध्ये मैदानामध्ये पळताना दिसणार का? त्याचबरोबर आपल्या सर्वांचा लाडका सदा मास्तर यांचा माहीब्या. तर मित्रांनो, माहीब्या आपल्याला पेडगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये पळताना दिसणार का? तर मित्रांनो, माहीब्याची देखील अपडेट तयारी चालू आहे. माहीब्या चालतोय आता बऱ्यापैकी, पण माहीब्या आपल्याला पेडगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये धावताना दिसणार नाही. माहीब्या देखील आपल्याला लवकरच चांगल्या मैदानामध्ये धावताना दिसणार आहे. माहीब्या आणि शंभू आपल्याला पेडगावच्या मैदानामध्ये धावताना दिसणार नाही. तर मथुर कोणासोबत पळणार हा देखील अंदाज तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आपल्या महाराष्ट्र बैलगाडा अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन अपडेटमध्ये.